सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज कामाच्या ठिकाणी काही नवीन अधिकार मिळू शकतात. तुम्हाला ते अधिकार व्यवस्थित वापरावे लागतील. लोकांना ते अधिकार तुम्हाला स्वीकारायला लावायचेत. तुमच्या मुलामुलींमध्ये लग्नाचे चांगले प्रस्ताव तुम्हाला आज येतील. त्यामध्ये तुम्हाला रस देखील वाटेल. तुमच्या जोडीदाराला आज तुमच्याबद्दल थोडासा राग येऊ शकतो. त्यांना मनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची चिंता वाटू शकते. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होऊ शकते. तुमच्या घरातील वरिष्ठ लोकांसोबत तुमचे काही मतभेद देखील होऊ शकतात, परंतु त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. ते तुमच्या भविष्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतं. आज तुमचे शत्रू हे बलवान असतील. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या पत्नीचं म्हणणं ऐकावं लागेल. त्याचा पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त आर्थिक लाभ होणार आहे. आज तुमचं मन हे धार्मिक कामांमध्ये रमून जाईल. त्यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांतता मिळेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज अचानक कुठून तरी तुमचे अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतील. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला आनंद वाटेल. परंतु ज्याच्याकडनं तुम्ही पैसे उधार घेतलेले आहेत त्याला ते पैसे तुम्ही परत करा. त्यामुळे तुमच्यावरती कर्ज राहणार नाही. व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडनं मदत मिळेल. तुम्हाला आज तुमच्या भागीदारांचे आणि पत्नीचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी जर कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील तर त्यांना त्यामध्ये यश मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला ज्या पैशांची खूप दिवसांपासून गरज होती ते आज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यक्रमाचा आनंद घ्याल. एखाद्या जुन्या मित्राला भेटल्यानं तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक फायदा होईल. राजकारण आणि समाजकारणामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. जे लोक परदेशामध्ये व्यापार करतायत त्यांना आज नवीन कल्पना सुचतील. त्यामुळे ते त्यांचा व्यापार वाढवू शकतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या सल्ल्यानं नोकरी आणि इतर येणाऱ्या अडचणींवरती तोडगा काढू शकाल. आज तुमच्या भावंडांमधील प्रेम वाढीस लागेल. तुम्हाला आज तुमच्या शेजाऱ्यांच्या आणि इतर लोकांच्या भावना ह्या समजून घ्याव्या लागतील. यांच्याप्रमाणे तुम्हाला वागण्याचा देखील प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला थोडंसं समाधान मिळेल. लग्नासाठी योग्य असलेल्या लोकांना आज चांगले लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना देखील यश मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहावं लागेल. नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्हाला आज सतर्क राहावं लागेल. आज तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तुम्हाला धावपळ देखील करावी लागेल आणि तुमचे पैसे देखील तुम्हाला खर्च करावे लागतील. मात्र काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत त्यांची तब्येत सुधारेल. तुमच्या ऑफिसमधील महिला सहकारी आणि अधिकारी तुम्हाला मदत करू शकतात. विद्यार्थ्यांना आज तांत्रिक क्षेत्रामध्ये यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शांतपणे जगण्याचा आहे. घरामध्ये तुमची अडकलेली जुनी कामं पूर्ण करण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. आज तुम्हाला काही महान लोकांना भेटण्याची देखील संधी मिळेल. जर तुम्ही कुठली प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तिची व्यवस्थित माहिती घ्या. आज तुम्ही कोणाशीही भांडण करू नका आणि आपल्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यामुळे तुम्हाला भविष्याची चिंता कमी वाटेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या कामाच्या ठिकाणी काही मोलाचा सल्ला कोणाचा तरी घ्यावा लागू शकतो, परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला एखाद्या अनुभवीचाच सल्ला घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकाल. आज तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. दुपारच्या वेळेमध्ये तुमच्या मैत्रिणींसोबत तुम्ही वेळ घालवाल. आज तुमच्या कामाचं देखील कौतुक होईल. तुमचं प्रेमजीवन आज सुखी राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज घरगुती वस्तू खरेदी करू शकता आणि त्यावरती तुमचा जास्त खर्च देखील होईल. तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसारच खर्च आज करावा लागेल. तुमचं वैवाहिक जीवन हे सुखी राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा आज प्रेम मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या कर्जातनं मुक्त व्हाल, त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहाल. तुम्हाला कोणाकडनं तरी उधार पैसे आज घ्यावे लागतील, परंतु ते तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल, नाहीतर ते फेडणं भविष्यात तुमच्यासाठी कठीण होईल. तुम्ही आज व्यवसायामध्ये नवनवीन गोष्टी ट्राय कराल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही विचारपूर्वक कुठलेही पैसे खर्च करा. आज जर कोणी तुमच्याकडे उधार पैसे मागितलेत तर विचार करूनच द्या, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान देखील वाटेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. तुमचा एखादा जुना मित्र किंवा पाहुणा अचानक तुमच्या घरी येऊ शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रंगाच्या रेशमी कपड्यांचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक राजकारणामध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुम्हाला आज त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांचे प्रयत्न हे अयशस्वी ठरताना दिसत आहेत. घराबाहेर पडताना देवाची तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही धार्मिक कार्यांवरती आज पैसे खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि सहकाऱ्यांकडनं नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही जर प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार आज करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्हाला तुमच्या माहेरच्या लोकांकडनं मान सन्मान मिळेल. आज तुम्हाला जास्त जबाबदाऱ्या मिळू शकतील. तुम्हाला व्यवसायाच्या कामासाठी शहराबाहेर प्रवास करावा लागू शकतो. तुमचा प्रवास आज यशस्वी देखील होईल. नोकरीमध्ये शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. तुम्हाला आज तुमच्या पत्नीचं संपूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं देखील प्रेम मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.